बाळ दोघेही स्वयंवराला गेले आहेत, पण अजूनपर्यंत वार्ता काहीही कळलेली नाही. केव्हा येतील आणि केव्हा साकल्या बदलणार. अरे लगबगीनं येऊन माझ्या चरणांना विलगणारा तू तिथंच उभा. कुठून आलास की अगदी वायू वेगानं या चरण कमलांपर्यंत धावत येईल आणि गच्च या चरण कमलाला मिठी मारून आलं माझ्या डॅडी, तू का रडतोयस हे कळलं मला. स्वयंवरात संघर्ष करताना कुठेतरी कमी पडला आणि चिंता करू नकोस, चिंता करू नकोस. अरे तुझ्यासाठी एकच काय, अशा 56 वधू चालून येतील. लग्न झालं नाही म्हणून सुमन गेला होता. कुठे तू सांग ना. अरे मोहन, बोल ना. आता आपल्याला कधीच दिसणार नाही. मला काही कळत नाही. काय म्हणायचंय तुला, सांग ना. काय अगं भाऊ असणारा तुझा नाही. अगं दगडावर प्रमाण खंडावर बनाव आणि या शांतीच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या वज्ररूपी शब्दानं कुणीतरी उतार जे काही घडलंय ते मला कळायला, काय घडलंय मला कळायला हवं. सांग हे बघ, तू माझी चिंता करू नकोस. जे काही घडलं ते मला कळायला हवं. कुठे गेलं तुम्हाला, का ते तुझ्या बरोबर, का त्याला बरोबर घेऊन आला नाही. सत्य हे घडलो आहे. हा, सत्याला कुठेही पाताळात येऊन जर लपवून ठेवलं असेल ते कधी ना कधीतरी एक दिवस बाहेर येणार. तेव्हा जर का ते सांगितलं नसेल तर तुला नाही करणार. आणि सांग काय झालं. स्वयंवरासाठी मी आणि सुमन निघालो, पण मध्यंतरावर एका घनदाट अरण्याच्या ठिकाणी व्याघ्रांची दरकारी ऐकायला आली आणि त्या श्री व्याघ्र माझ्या डोळ्यासमोर. सुमनला काही होऊ नये म्हणून सुमनला झाडावर चढायला सांगितलं. पण त्या
निदान त्याची वस्त्र जरी तू घेऊन आला असतास ना
तिचं वृत्त कायला किंमत नाही. तिच्या लाखाचा जीव गेला तिथं वस्त्रांना सुद्धा काही मोल नाही. असंच ना? कळलं मला. आलं माझ्या घरी. कळलंय मला सगळं. काळीच विदीर्ण झालं माझं. मला सुमन गेला म्हणून काळजाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या माझ्या. आक्रोश करू लागले, धारे बंदूक रडू लागले. पण सर्व प्रकार माझ्या ध्यानी आलाय. तुला सांगितलं शेवटचं जर दर्शन घेतलं असतं ते मृत काया तरी आणायची तर म्हणे लाख मोलाचा जीव गेला तर कायेला काय म्हटलं. माझ्या राजाने वस्त्र तरी शेवटचे हृदयाशी कवटाळे. लाख मोलाचा जीव गेला तर त्या वस्त्रांचं मोल काय, त्याला काय किंमत. असंच ना? कळलं मला. आलं माझ्या घरी. हे बापडे, वेडे, अगदी वेडेपणाने प्रेम केलंय मी तुझ्यावर. मी नाही समजू शकले तुझं प्रेम. तुला काय साध्य करायचं होतं हे मी नाही ओळखू शकले. जाताना तू म्हणाला होता तुझ्याबरोबर यायला मी त्याला आज्ञा देत नव्हते. आठवतं तुला? आठवतं की नाही? तो स्वयंवराला जेव्हा जाण्यासाठी हट्ट करत होता तेव्हा मी त्याला स्पष्टपणे नकार दिला होता. तू सांगितलं आई काळजी करू नको, सुनंदा मी माझ्या प्राणाही पलीकडे जपे. आणि त्यानंतर मी आज्ञा केली आणि मग तू घेऊन गेलास. याचा अर्थ एकच होतो, मी माझ्या बाळाला आज्ञा देत नव्हते तरी सुद्धा तू माझी समजूत काढली. मी माझ्या प्राणा पलीकडे त्याचा सांभाळ करेन आणि म्हणून त्याला कारण काय म्हणायचं माझ्या सुमनचा घाट, माझ्या सुमनचा घाट काढला. कारण सावत्रपणाचं नातं तुझ्या मध्ये करत होता. तू मोठा नाही असला तरी सुद्धा राजकारण्यांच्या पहिल्या पत्नीचा तू. आई काय मी माझ्या आईचा मायेत कधी परकेपणा मानिला नाही. ही माझी जन्माचा प्रिया बाबतीची आत्मा संपवून केली. पण माझी जिवंत आहे ती माझी खरी आई आहे. आणि म्हणून ते प्रेम द्यावे मी तुझ्याकडे कुठे चुकलोय. आणि ज्याला मी जन्म दिला त्याच्याही पेक्षा जास्त प्रेम तुझ्यावर केलं रे. माझं समंदर तुझी जवळ आलं तर कधी कधी त्याला दूर उडला असं तुला जवळ घेतलं. मातृत्व म्हणजे काय असतं हे तुझ्या स्पर्शाने कळलं नाही मला. आणि तू बोलतेस हो पण ज्या माहुलीनं माझ्या मुखात आपल्या हाताला घास बनविला काबू बाबू जीवन दाखवी माझ्या जन्मदिवसाच्या आईची आठवण सुद्धा कधी आणून दिली नाही. माझी आई बोलते. याच तुझ्या बोलण्याला मी फसले. याच तुझ्या खोट्या प्रेमाला मी बळी पडले. हे सगळं तू का केलंस माहितीये? माझ्या बाळाचा तू जीव का घेतलास? अरे हे राज्य तुला
करत होतास, संदेश शोधत होतास, योग्य वेळ आज आली, गोड गोड बोलून त्याला घेऊन गेलास आणि तिथे त्याचा तो घात केलास. रडत राहू नकोस, तुला क्षमा नाही, तुला क्षमा नाही. आजपर्यंत या नेत्रात तुझ्या पाहिलं की माझी मातृत्व माझं जागरूक व्हायचं, वात्सल्य प्रेमानं मी एकसारखी शहादत निघायची. तुला नवं घेतल्यानंतर आमचं यज्ञ वेदीचं निघाल्याचं प्रदत्त व्हायचं. मातृत्वाच्या महिमांचा साक्षात्काराने अंतर्वाहित व्हायचं आणि त्याचाच अशा पद्धतीनं तू गोड बोलून फायदा उठवलास. निष्ठुरपणा, नरक तू इथं राहू नकोस. जर माझा सन्मान केला असेल तर तो सुद्धा एक तोड हो, तोडही दाखवू नकोस. काय बांधतोय या राज्यात तुला थांब नाही. माग फिर, माग फिर. तुला सांगितलं तू जात होता, काय काय माहित होतं तुला? आमच्या माहिती ईश्वर या विश्वात फक्त मानगतेचा मुकुट जर कुणाला मिळत असेल ना तर माणसातील आईला, अर्थात आईनं कदाचित मला जाव म्हटलं असेल, पण रक्ताच्या नात्यापेक्षा या माझ्या सावत्र आईचं नातं फार मला प्रिय आहे. प्रेमाला गरज नाही या प्रेमाची. तुला बोलावलं याचं कारण हा म्हणून सांगितलं, मागं बोलावलं याचं कारण ही वस्त्र तुझी नाही, ही वस्त्र माझी नाही, या राज्याची ठेव आहे. आणि अशा एका अपराधाला, एका नीच नरधमाच्या अंगावरती शोभून दिसत नाही. उतरती वस्त्र, उतर वस्त्र. कांचनपूरच्या साम्राज्याचा ज्ञानाचा दिवस या दुर्याला एखादा कोळशाची अवस्था करण्यासाठी अंगाला शोभा देणारी युवराज पदाची बहुमोल रक्ताची एका स्थळाचा निमिषाचा तिला उतरून ठेवावी. काही तुझा दोष नाही अगं, या नात्यातच खोट आहे. मी कितीही किती ओरडून तरी सांगितलं असेल की सुगंधा वाचविण्याचा हरेक प्रयत्न मी केला. मी सुगंधा नाही पाडीने म्हणून तरी किती गाऊ पुढून सांगितलं ना, मी माझी आई कधी ऐकणार नाही माझी खात्री आहे. या वस्त्रानं जर का माझ्या देहाला शोभा येते, मी वस्त्र जर का उतारून ठेवले असेल तर कांचनपूरच्या युवराज पदाचा बहुमान उतरल्यासारखा असणार आहे. जीवनाचे हे धागे त्या भगवंताला वाढव्या उभ्या वस्त्रांनी रेखाटले, पण अंगावर देणारे असणारी शोभा देणारी वस्त्र काय बोलायची. जाताना माणूस कसा आलाय ना तसाच चाललाय.
परमेश्वराच्या दरबारी न्याय नाही मला कळलं. या जगाचा रिवाज आहे, चोर सोडून संन्यासाला होळी दिला जातो. तद्वत शांतीच्या मनात कुठल्याही अडचणी हेतू नसताना किंवा शांती हा स्वतःच्या पायभूमीत हद्दपार करावं लागतं. आईचा दोष नाही केवळ माझ्या पुराव्याअभावी मी खोटारडा ठरलोय, मी दोषी ठरलोय. आता इथं थांबण्याचा तुला आता पण म्हटलं तुझा अखेरचा आशीर्वाद या शांतीच्या पाठी ठेव. दादा कुठे म्हणजे माझ्या काळजाचा तुकडा. अगं काळजाचा तुकडा रडते, नेमकं काय करते? तू आहेस आई, मला कळेल का? अरे शांती आमचा दादा. हो, तो काय म्हणाला माहिती? दादा इथं आला. हो तुला म्हणाला लग्न झालं, माझी वहिनी मला पाहायची आहे. अगं त्यांचं दर्शन मला घ्यायचंय. तसं नाही बाळा. काय झालं? तुला सर्पदंश झाला होता. हो आई, दुर्दैवानं वारणावर माझा पाय पडला गेला आणि विश्वारी सर्पाला जळूनच झाला. माझ्या पायाला घेतला. हेच त्यांनी सांगितलं. आणि तो सर्पदोष झाल्यानंतर म्हणे समजली या जगाचा निरोप घेतला. पण माझा बहार जिवंत आहे. माझा बहार जिवंत आहे. आता दादाचं काय चुकलं? विषबाधा सर्वांगात भरली गेली म्हणून मूर्छित अवस्था मी ओसरलो. दादा म्हणजे माझा तर वैद्य नव्हे, हकीम नव्हे, देवतांचा वैद्य धन्वंतरी नव्हे. की मी मूर्छित पडलोय की मृत पावलोय ओळखण्याची ताकद त्याच्यात नसावी. पण देव तारी त्याला कोण मारे. मार्गानं मार्गक्रमण करणारे वैद्यराज आमच्या दिशेनं चाल करून आले. कदाचित परमेश्वराच्या बुद्धीची चालना त्यांना दिली असावी आणि त्या रोपट मार्गानं त्यांना पाठविलं असे. आम्हाला विषबाधा झाली, अचूक त्यांनी ओळख केलं. माझ्यावर त्वरित औषधोपचार केले. आई तुझ्या पुण्याच्या बलावर आणि देवताच्या कृपेवर मी पुन्हा जीवित होऊन तुझ्या समोर आहे. पण माझा दादा कुठे आहे? अगं झालं गेलं, गंगेला मी आलो. त्यात काय आता रडत बसते? मी आलोय ना. सुमन अघटित गोष्ट घडली रे. मायेनं माया तेच झाले आणि एक वेगळाच निर्णय माझ्याकडून
आणि तेव्हा शांती इथं आला. त्याने सांगितलं की त्याला विषबाधा झाली, सर्पदोष झाला. त्याने जगाचा निरोप घेतला. तेव्हा माझ्या मनात त्याच्याबद्दल वाईट विचार आले. मी त्याला सांगितलं, कारण मी त्याला सांगितलं रे, समजा त्याला विषबाधा झाली आणि सुमंतने जर या जगाचा निरोप घेतला तर त्याचे मृत काया का घेऊन आला नाही. पण या माझ्या प्रश्नाचं त्याचं जवळ उत्तर नव्हतं. त्याने एवढं सांगितलं, लाख मोलाचा देह गेला. तिथं लाख मोलाचा देह गेला, तिथं मृत कायेला काय अर्थ आहे. त्यानंतर मी त्याला सांगितलं रे, निदान माझ्या सुमनची वस्त्र जरी आणली असतीस ना, शेवटची मी त्याला एक माता म्हणून हृदयाशी कवटाळली असती. आईचं प्रेम बोलू लागलं. पण त्याने सांगितलं, जिथं लाख मोलाचा जीव गेला तिथं त्या वस्त्रांना काय महत्व. दादा म्हणा, इथंच माझ्या हृदयात आग पेटायला सुरुवात झाली. अगदीचा भडकाव झाला. आग उडाली माझं. आई शांत हो आणि सांग मला. कारण त्याने जे शब्द जाताना सांगितले होते ते मला आठवले की सुमनला मी घेऊन जातोय ते मी माझ्या प्राण पलीकडेही त्याचा सांभाळ करीन. हे खरं आहे. तिथं 34 मत्सराचं वादळ माझ्या मनात निर्माण झालं. मला वाटलं की तुम्ही दोन युवराज कधीतरी तो राजगदीवरती तुला बसवी. पण हे शांतीला सहन न झाल्या कारणाने एकांतात नेऊन तुझा घात केला असेल. क्षणोक्षणी तुला वाटू लागलं असं मला वाटलं रे. वेळसामाने विचार मस्त घ्या, असं वाटलं मला. म्हणून मी त्याला शासन केलं. कारण बाळ तुझं प्रेम माझं पाहू लागलं रे. माझ्या समज माझ्या डोळ्यासमोर एकसारखं नाचू लागला. माझ्या समज अल्लड स्वभाव, अल्लड बोल मला एकसारखे पेर धरून नाचू लागले. आणि या प्रेमानं आनंद झाले. संशयाचं भूत मला एकसारखं ग्रासू लागलं. आणि मी त्याला शासन केलं. ते कोणतं असेल तर शांतीला मी हात चुकला असेल त्याला क्षमा करणार एक न्यायालय म्हणजे आईचं कार्य. जगातलं मोठं न्यायालय म्हणजे आईचं कार्य. आई काय केलं अगं त्यापेक्षा मी मेलो असतो तर त्या वैद्य राजांच्या समोर त्यांच्या जागेवर जर का यमधर्मांना पाठविलं असतं, आई माझा आत्मा आणि मृत काया ही वेगवेगळी झाली असती आणि
तुझ्या पदराला काय काहीच नाही तुझ्यावर असणारं प्रेम ज्याला मी जन्म दिला तो माझा बाळ समजलं नसतं त्याचं नाही झालं दूर रामाच्यापासून मला तू अंतर्य असतील वाईट वाटलं नसतं पण माझ्या दादाला तिथं दुखलं तिथं मला स्वस्तता नाही जिथं राम राहिला तिथं सौमित्राला किंमत आहे जिथं माझा राम नाही तिथं सौमित्राला नंदनवनाचं वाळवंट दिसणार आहे आणि त्या वाळवंटात काटेरी कुंपणा मी स्वतः राज्य उपभोगण्यापेक्षा जिथं माझा दादा असेल तोपर्यंत दादाची भेट होत नाही तोपर्यंत येणे नाही तोपर्यंत येणे नाही नाट्य शिको हनुमंत तुळसकर राहणार गोवादांडा वेंगुर्ला हनुमंत तुळसकर यांनी माझ्यासाठी वैद्याची भूमिका करणारे संदेश वेंगुर्लेकर आम्हा दोघांसाठी लागणारा परिस्थिती तसेच आणि जाता जाता एक सावत्र पुत्र म्हणजे माझा ज्येष्ठ बंधू दादा तुझ्यापासून दूर गेला त्यालाही विरह सहन होणार नाही तुझं दैव जर का कम नशिबाचं असेल आणि जर का मी मागाने फिरलो असेल मेले तुझे दोन्ही Bye.